आठवतं महाविकास आघाडीचं सरकार असताना आमच्या सुप्रियाताईंनी एक चांगलं वाक्य वापरलेलं की अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा. त्याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळालं. जसं राजसाहेबांनी सांगितलं की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीस साहेबांनी करून दाखवलं. म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने बाळासाहेबांचा आशीर्वाद हा फडणवीस साहेबांच्या डोक्यावर आहे. कारण का ठाकरे कुटुंबाला एकत्र आणण्याचं काम हे आदरणीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा याचं चांगलंच उत्तर सगळ्यांना मिळालं असेल. एकत्र एकत्र राहण्यासाठी एकत्र आलाय आणि कायम एकत्र राहणार असं उद्धव ठाकरे म्हणतात. हो, कारण का त्यांनी बोलत असताना आमच्यामधला अंतरपाठ आज दूर झाला असं म्हटलं. अंतरपाठ हे साधारण नवरा आणि नवरीमध्ये दूर होतो. तर मला हे कळलं नाही की बाबा नवरा कोण आणि नवरी कोण. आणि साधारण उद्धव ठाकरेंच्या हालचालीवरून जनतेला कळालं असेल की नवरी नेमकं कोण. कारण का अक्षता टाकू नका म्हणजे लग्नाची एकंदरीत दिलेली आहे. नवरा कोण नवरी कोण ह्याचंही उत्तर थोडं उद्धवजींनी दिलं असतं. तसं आम्हाला माहिती आहे नवरी कोण, म्हणून ते ठीक आहे. आणि मुळामध्ये मला आश्चर्य असं वाटतं की समोर किंवा भाषणानंतर व्यासपीठावर त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि कॉम्रेड म्हणजे समाजवादी विचाराच्या लोकांना स्टेजवर बोलवलं. ठाकरेंच्या स्टेजवर समाजवादी विचाराचे की कॉम्रेड यांनी उपस्थित राहावं हे बाळासाहेब ठाकरेंना पटलं असतं का? एक. आणि मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही भाषण देताय, सगळ्यांना मराठी सक्तीची आलीच पाहिजे ही आमच्या सगळ्यांचीच भूमिका आहे. मग जरा मुंब्र्याच्या आमदारांना विचारा ज्यांना तुम्ही स्टेजवर घेतलं की त्यांच्या मुंब्र्यामध्ये मराठीची सक्ती कधी होणार. त्यांच्या मुंब्र्यामध्ये मस्जिद मध्ये आझान मराठीमध्ये कधी होणार. त्यांच्या मुंब्र्यामध्ये जे फेरीवाले आणि दुकानदार आहेत ते शुद्ध मराठी बोलतात का? कारण का माझ्याकडे एक व्हिडिओ आहे काही महिन्या अगोदरचा. एका मराठी मुलाला त्याला हिंदी येत नाही आणि तो मराठी बोलत होता म्हणून मुंब्र्यातल्या काही गोल टोपी आणि दाढीवाल्यांनी त्याला मारलं आणि त्याला जबरदस्ती हिंदी बोलायला लावलं. मग मुंब्र्यातल्या आमदाराला विचारलं पाहिजे होतं त्या व्यासपीठावर की तुझ्या मतदारसंघामध्ये कधी बोलायला लावणार. हे पहिलं विचारावं आणि मग मराठीचे गुणगान गावावे. 9 महिने अगोदर निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या. 9च महिने झालेत, वर्ष पण झालेलं नाही. तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला ऐतिहासिक मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्राच्या मराठी जनतेने आम्हाला ऐतिहासिक मॅन्डेट दिलेलं आहे फक्त 9 महिन्या अगोदर. आणि 9 महिन्या अगोदर एकाला 20 आमदार दिलेले, दुसऱ्याला 0 आमदार दिलेले. तर निवडणुकीचा इम्पॅक्ट तुम्ही ह्याच्यावर अंदाज लावा ना. 9 महिन्या अगोदर विधानसभा होत असेल तिथे अगर ह्या लोकांना घरी बसवण्याचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या जनतेने अगर केला असेल तर येणाऱ्या महापालिकेमध्ये काय वेगळं होणार हे सांगा मग आम्हाला. महाराष्ट्र शुरांचा आहे, मुलांचा आहे, दगडांचा आहे, पण यांच्यासारख्या कुत्र्यांचा नाही कसे. हो, आणि मग आमच्यासारखे धोंड्यांना जनतेने आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणि मंत्रालयामध्ये बसवलेलं आहे. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आम्ही असल्यामुळे ना अशा पद्धतीचे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या जनतेचे अपमान उद्धव ठाकरे करतायत. शेवटी त्यांची काय अवस्था झालेली आहे. ज्या राजसाहेबांना हे काय काय त्यांचे हाल करायचे, कितींदा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, काय काय त्यांच्या अगर स्टोऱ्या आम्ही सांगत बसलो ना तर फार उद्धव ठाकरेला हे होईल. त्या राजसाहेबांच्या पायावर आज ह्या उद्धव ठाकरेला नाक घासायला लागलं. नाक
म्हणजे पहिलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सत्तेसाठी लाचारी करायला लागली. मग कॉम्रेड यांच्या बरोबर समाजवादींबरोबर हात मिळवणे करायला लागले. नंतर आता ज्या भावाला हे नजरेसमोर बघत नव्हते, संपवायला प्रयत्न करत होते, त्याच्यावर आता युती करायला लागली. आता फक्त PF-I आणि सीमित राहिलंय किंवा मुस्लिम लीगच राहिलंय, त्याच्यावर पण करून टाका ना. राहिलं काय तुमच्या अजून तुमच्या अस्तित्वात एवढंच आहे. हो ठीक आहे. आम्ही बघा, घोडा मैदान लांब नाही. हिंदू समाज हा फार बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी बघतोय. ज्या पद्धतीने तुम्हाला नाकाखाली बसलेल्या जितुद्दीनला तू तुझ्या मुंबऱ्यामध्ये जाऊन पहिलं मराठी शिकव, हे बोलायची तुमची हिंमत नाही. जसं मी काल बोललो, फक्त गरीब हिंदू समाजाच्याच लोकांना मारण्यासाठी तुमचे भाषेचा मुद्दा तुम्ही मोठं करतात. म्हणून महाराष्ट्रातला आणि मुंबईतला हिंदू समाज तुम्हाला परत एकदा मुंबई महापालिकेच्या निमित्ताने घरी बसवण्यासाठी तयार आहे. याचं उत्तर तुम्हाला मिळेल. तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानसभेत, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावरती. राज ठाकरे ठीक आहे. आता राजसाहेबांची रस्त्याची सत्ता त्यांना लखलावो. बाळासाहेबांचं स्वप्न होतं मराठी माणूस एकत्र यावा, दोन्ही ठाकरेंनी घोषणा केली. हो, बाळासाहेबांची सगळी स्वप्न, हिंदुत्व, 370, राम मंदिर आणि मराठी माणूस, हे पूर्ण करण्याचं काम हे आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसजीच करताय, जे ह्यांना कधीच जमणार नाही. आणि म्हणूनच तर मी सांगितलं ना, अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा, याचं उत्तर ह्यांना मिळालं असेल. कारण की आतापर्यंत बाळासाहेब अगर आज बघत असते की आज हयात असते, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना मातृश्री मधून बोलून मिठी मारली असती की बाबा रे, माझं घर वाचवलंस तू, माझं घर परत एकत्र आणलं, अशी मिठी मारून सांगितलं असतं. मुंबई स्वतंत्र करता येते का, याची पूर्वचाचणी हिंदू सक्ती केली जाते. असं आमच्या राज्यामध्ये मराठीची सक्ती होती. असे काही मुंबई वेगळं. आता काही दिवसा अगोदर तुम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचं भाषण बघा. त्यांनी पहिल्यापासून सांगितलं होतं की आता मुंबईला तोडण्याचा डाव, मराठी माणूस, हे सगळे टेप रेकॉर्डर सुरू होणार. तसंच ते टेप रेकॉर्डर आज लागायला सुरू झालेलं आहे. आता महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेला सवय झालेली आहे. हिंदूंना फूट पाडून आज जे काही मेळावा आज विजय मेळाव्याच्या निमित्ताने घेतला गेला ना, निश्चित पद्धतीने आज मोहम्मद अली रोड आणि बहरामपाड्याने इकडे शीरकुर्मा वाटले गेले असेल, फटाके फोडले गेले असतील की देखो हम लोग ने हिंदू को तोड के दिखाया. 20 वर्षांनी मी आणि उद्धव ठाकरे एकत्र आलो. जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते महाराष्ट्र करू शकला नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून टाकलं. मी तर आता तेच तर तुला सांगितलं. लाडक्या बहिणींबद्दल त्यांनी वक्तव्य केलं. लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद झालं, नव्या नोंदणी होणार नाही, तसं उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेच्या इकडे लाडक्या बहिणीचे 1500 रुपये आले नाहीत का, म्हणून कदाचित त्याला चिंता वाटत असेल. कारण आता घर त्याच्यावरच चाललं नसेल कदाचित, म्हणून त्यांनी चिंता करू नये. लाडक्या बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीमध्ये चालू झालेली योजना, ती आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय यशस्वी पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत. ती चिंता करू नये. तुमचंही नाम लाभार्थीमध्ये गुंतवायचं असेल तर आम्हाला सांगा, तुम्ही गुंतवून जेणेकरून 1500 रुपये तरी भेटतील. उद्धव ठाकरे भाषण करताना मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता त्यांना अनाची पकडलं. ठीक आहे. आता शेवटी उपमा देऊन आम्हालाही लांबून उद्धव ठाकरे अफजल खानच दिसतो, तसाच आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोन्ही ज्युनियर ठाकरे हे एकत्र आले, त्यांनी वज्रमुठ टाकलं. बाबा, कोणाची दोन कुटुंबे एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे ना. आपल्याला मला असं वाटतं अजून काही चांगली कामं दिवसभरातली असतील. आज खरं म्हटलं तर बरं वाटलं पाहिजे की एक कुटुंब जे काही वर्षापासून वेगळं झालेलं ते एकत्र झालेलं आहे. गळे मिळण्याचा कार्यक्रम झालेला, आता अंतरफाटपर्यंत विषय गेलेला आहे. म्हणून पहिलं अगर कुठे युबाटाचे लोक भेटले तर त्यांना विचारा, बाबा नवरा कोण नवरी कोण आहे, त्याला मला फोन करून सांगा. चला. राज ठाकरेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मोदी ज्या शाळेत शिकले आहेत ना त्या शाळेत शिकण्याची तुझी लायकी नाही. म्हणून मोदींची शाळा, मोदींची डिग्री आणि मोदींची पॉलिटिकल उंची, राजकीय उंची हे पोचेपर्यंत ना उद्धव ठाकरेला 100 जन्म घ्यायला लागतील.